नवे प्रकल्प उज्ज्वल भवितव्य। पारंपरिक साखर उद्योग झपाट्यानं बदलत चाललाय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात होणारे चढउतार, भरमसाठ साखर उत्पादनांमुळे कोसळणारं मार्केट यासह अनेक समस्या आज साखर कारखानदारी समोर आवासून उभ्या आहेत। या समस्यावर उत्तर म्हणून ऊसापासून साखरेऐवजी अन्य उपपदार्थांच्या निर्मितीला चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे। म्हणूनच केंद्र शासनाने देशांतर्गत साखर उत्पादन नियंत्रणात राहावं आणि इंधनावरील परकीय चलनाचा खर्च कमी व्हावा यासाठी साखर कारखान्यांमार्फत इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी जुलै 2018 मध्ये प्रोत्साहन योजना जाहीर केली। यालाच अनुसरून सह्याद्री साखर कारखान्याने प्रतिदिनी 45,000 लिटर आणि 1 लाख लिटर क्षमतेचे असे 2 स्वतंत्र इथेनॉल प्रकल्प कारखाना कार्यस्थळावर उभारले आहेत। चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून उच्च प्रतीचे इथेनॉल निर्मिती तसेच रेक्टिफाइड स्पिरिट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलची निर्मिती केली जाते। विशेष बाब म्हणजे सह्याद्री कारखान्याने सुरुवातीपासूनच मद्य निर्मितीला फाटा देऊन साखर कारखानदारीत एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे। या डिस्टिलरी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत असून कारखान्याला आर्थिक बळकटी प्राप्त होण्यास मदत होत आहे। चला नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देऊन सभासदांचे हित जोपासणाऱ्या माननीय बाळासाहेब पाटील यांना साथ देऊया। पीडी पाटील पॅनेलच्या सर्व उमेदवारांना कप बशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करूया।